हरि हरि जय जय हरि जय जय हरि हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव हा बहुता सुखरो तारी जोडी म्हणून विठ्ठलाची आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव वाकपदे बहुता सुखरो तारी जोडी म्हणून विठ्ठलाची आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा
माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कर अवतार तुम्हा धराया कर अवतार तुम्हा धराया कर अवतार तुम्हा धराया कर उद्धराया जन जड जीव उद्धराया जन जड जीव उद्धराया जन जड जीव वाढावया सुख भक्ती भाव धर्म वाढवया स्वभक्ती भाव वाढावया सुख भक्ती भाव धर्म वाढवया स्वभक्ती भाव कुळाचार नाम विठोबाचे कुलाचार नाम विठोबाचे कुलाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव उद्धराया जन जड जीव उद्धराया जन जड जीव तुका म्हणे गुणचंदनाचे अंग तुका म्हणे गुणाचंदनाचे तुका म्हणे गुणचंदनाचे तुका अंग म्हणे गुणाचंदनाचे ऐसे तुम्ही जगी जगी संत संत जन कैसे तुम्ही जगी संत जन कैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कर अवतार तुम्हा धराया कर अवतार तुम्हा धराया कर अवतार तुम्हा धराया कर उद्धराया जन जीव उद्धराया जन जीव उद्धराया जन जीव विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई बोला बोला विठोबा रखुमाई विठ्ठल 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 हल विठ्ठल हरि विठ्ठल 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 विठ्ठल
संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया अथवा उद्धरावे जन जड जीव, वाढावया अथवा वाढविले सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव, तुका म्हणे गुणचंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव, श्रीकांतं कमलावरं वररुचिं श्रेष्ठं रमावल्लभं, मोक्तारं कलिपङ्कमग्नजनत वृन्दस्य भक्तप्रियं, गोगोपी गणवेष्टितं मधुरया वाण्या स्तुतं सज्जनैः, तं भीमातटवासिनं प्रभुवरं श्री पांडुरंगम भजे, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, करी चरणा संतातिया, करी चरणा संतातिया, करी चरणा संतातिया, त्यांच्या कृपादाने कसे नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभं, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः, जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव. प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता उपस्थित केलेला हा अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ वैराग्य शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांचा संतपर या प्रकरणातील 4 चरणांचा असून या अभंगद्वारे तुकोबरायांनी संतांचं अवतार कार्य वर्णन करण्याबरोबरच संत कीर्ती वर्णनातील आपली दुर्बलता व्यक्त केलेली आहे. विठ्ठल या श्री क्षेत्र बहिरवाडी या गावी भगवान श्री कालभैरवनाथाच्या या पवित्र प्रांगणामध्ये हा जो अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतो आहे. या वर्षी सप्ताहाचं हे 26वे वर्ष आहे. समर्थ सद्गुरू श्री किसनगिरी बाबांच्या कृपाशीर्वादाने महंत चंद्रशेखरजी भारती महाराज, जंबुकेश्वर देवस्थान बालब्रह्मचारी महाराज टोका या महापुरुषांच्या आशीर्वादाने गुरुवर्य परमपूज्य महंत शांतीब्रह्म भास्करगिरीजी महाराज, हरिभक्तीपरायण प्रकाशानंद गिरीजी महाराज, हरिभक्तीपरायण रामनाथ महाराज पवार, विजय महाराज पवार, लक्ष्मण महाराज नांगरे, हरिभक्तीपरायण गणेश महाराज तनपुरे, तसेच कालभैरवनाथ देवस्थान पब्लिक ट्रस्ट बहिरवाडी आणि ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न होतो आहे. आणि या 26व्या वर्षाच्या या सप्ताहातील ही 6व्या दिवसाच्या कीर्तनाची सेवा श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासेकडे आलेली असल्यामुळं पर्यायाने ती माझ्याकडे आलेली आहे. या सेवेकरिता अनेक गुणीजन मंडळी, ज्येष्ठ वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण रामनाथ महाराज पवार, विजय महाराज पवार, लक्ष्मण महाराज नांगरे, गणेश महाराज तनपुरे, रोहित महाराज पटारे, ज्ञानदेव माऊली शिंदे, राम पटारे, अतुल पटारे, ज्ञानेश्वर धुमाळ आणि विद्यार्थी आणि पंचक्रोशीतील गुणवंत भजनी मंडळ बहिरवाडी, धामोरी, गोधेगाव, बालगाव, उस्तळ, खालसा, बोरगाव या ठिकाणाहून आलेली भजनी मंडळी आणि आपण सर्वजण
सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या अभंगाचं काहीसं चिंतन आपल्याला करायचंय. संतपर प्रकरणातील अभंग आहे, 4 चरणांचा आहे, प्रसिद्ध असा आहे. आणि या अभंगाद्वारे तुकाराम महाराजांनी संत अवताराला आल्यानंतर काय करत असतात हे त्यांचं अवतार कार्य तर वर्णन केलंच, पण संत वर्णनातील, संत कीर्ती वर्णनातील आपली दुर्बळता, असमर्थता व्यक्त केलेली आहे की संतांची कीर्ती एवढी अगाध आहे की ती माझ्या पतिताकडून कशी वर्णन केल्या जाईल असंही म्हटलेलं आहे. विठ्ठला एकंदरच हे त्रिभुवनात पवित्र असलेलं नेवासा क्षेत्र आणि त्या क्षेत्राच्या आजूबाजूला असलेले सर्व क्षेत्र मोहिनी राजाचं क्षेत्र म्हणून हे अनादी काळापासून प्रसिद्ध पवित्र असलेलं क्षेत्र आहे. आम्ही नेहमी सांगतो, आपणही नेहमी ऐकत असता, त्रिभुवनैक पवित्र अनादी पंचक्रोश क्षेत्र जेथ जगाचे जीवन सूत्र श्री महालया असे. नेवासा हे क्षेत्र असं आहे की ज्ञानेश्वर माऊलींच्या मतानुसार त्रिभुवनामध्ये एकमेव पवित्र आहे. अनादी काळापासून हे पंचक्रोश पवित्र क्षेत्र म्हणून वर्णिलेलं आहे. आणि मोहिनी राजामुळे या क्षेत्राला महिमा प्राप्त झालेला आहे. जसं आता पंढरपूर प्रसिद्ध आहे पांडुरंगाचं क्षेत्र म्हणून, अगदी त्याच पद्धतीनं ज्ञानेश्वर महाराजांना या ठिकाणी येण्याच्याही लक्षावधी वर्षे अगोदरपासून हे नेवासा क्षेत्र प्रसिद्ध आहे. लक्षावधी वर्षेही नाही, अनादी म्हटलेलं आहे. आदिर्यस्य न विद्यते स अनादिही, ज्याचा आरंभच सांगता येत नाही त्याला अनादी म्हणतात. विठ्ठला मूळ क्षेत्राच्या संबंधानं या पंचक्रोशीमध्ये नानाविध प्रकारची क्षेत्र आहेत. मूळ ती देवता भगवान महाविष्णूनं मोहिनी अवतार जो धारण केला आणि त्या काळामध्ये, त्या पौराणिक काळामध्ये ज्या अनेक देवी देवता त्या काळात आल्या आणि त्यांनी त्या त्या ठिकाणी वास्तव्य केलं, ही अनादी काळापासून पंचक्रोश पवित्र क्षेत्र मानले गेलेलं आहे. ती जी ओवी मी आपल्याला सांगितली, ज्ञानेश्वरीचा अर्थ करणाऱ्या सर्व महापुरुषांनी त्या ओवीचा अर्थ असा केलेला आहे की त्रिभुवनात एकमेव पवित्र असलेलं नेवासा क्षेत्र. विठ्ठला ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांनी जगातील समस्त विषयांचं वर्णन केलेलं आहे. एक देखील विषय वर्णन करण्याचा सोडलेला नाही आहे. आधुनिकातील आधुनिक विषय जे आत्ता लोकांच्या समोर आले असं वाटतं, ते विषय देखील ज्ञानोबारायांनी त्या काळात वर्णन करून ठेवलेले आपल्याला आढळून येतात. उदाहरण मी आपल्याला सांगेल, त्या नागपूरचा एक तरुण वकील आहे, प्रसिद्ध वकील आहे पुण्याला, आणि त्यांनी वकिलीचं शिक्षण घेतल्यानंतर वकिली करत असताना त्यातील पुढचं आणखी शिक्षण नागपूर विद्यापीठातून त्याने ते शिक्षण घेतलं. PhD केली. कोणत्या विषयात? सायबर क्राईम या विषयात त्याने PhD केली. सायबर क्राईम हा गुन्हे क्षेत्रातला अलीकडचा विषय जेव्हापासून कॉम्प्युटर निघालं तेव्हापासूनचा. ते ज्यावेळेस त्यांचा तो शोध प्रबंध पैस खांबाला अर्पण करण्याकरता आले होते, मी नेवाशाला नवीनच आलतो, 2-3 महिने काहीतरी झाले होते. एका वारीच्या वेळेस, शुद्ध वारीच्या वेळेस, ज्यावेळेस फार गर्दी नसते त्यावेळेस ते आले. त्यांनी तो प्रबंध अर्पण केला. मग आम्ही त्यांचा सत्कार वगैरे केला, विचारपूस केली आणि मग त्यांना विचारलं, तुम्हाला हा सायबर क्राईम जो विषय आहे याची प्रेरणा, स्फुरण कसं झालं? तर त्यांनी सांगितलं, मी पिढीजात वारकरी आहे आणि मला बालपणापासून ज्ञानेश्वरी वाचनाची आवड आहे आणि या क्षेत्रावर माझी श्रद्धा आहे, निष्ठा आहे. विदर्भात कधीही जात येत असताना मी इथं थांबून दर्शनाला वर्षाकाठी अनेक वेळेस येत असतो आणि मला तो जो विषय सुचला त्याची पाळं मुळं ज्ञानेश्वरीत आढळली. म्हणजे आत्ताच्या अलीकडच्या काळातला विषय, पण ज्ञानोबारायांनी तो देखील काय केलेला आहे? वर्णन केलेलं आहे. मला एवढंच सांगायचंय, ज्ञानेश्वरीमध्ये जगातले समस्त विषय वर्णिलेले आहेत, पण ज्ञानोबारायांनी जगातील कोणत्याच तीर्थाचं वर्णन एका देखील शब्दानं केलेलं नाही. विठ्ठल एकही विषय वर्णन करण्याचा न सोडणारे ज्ञानोबाराय कोणत्याच तीर्थाचं एका अक्षरानं देखील वर्णन करत नाहीत. काशीचं नाही, हरिद्वारचं नाही, कोणत्याच क्षेत्राचं वर्णन केलेलं नाही. पण कोणत्याच क्षेत्राचं एका अक्षरानंही वर्णन न करणारे ज्ञानोबाराय नेवासा क्षेत्र, त्याची पवित्रता, तत्कालीन भौगोलिक आणि राजकीय परिस्थितीचं वर्णन करताना 3 ओव्या खर्च करतात. विठ्ठला यावरून या क्षेत्राचं अनादित्व, प्राचीनत्व, पवित्रत्व, महानत्व आपल्या लक्षात येतं.
आणि हे जे मुख्य असलेलं नेवासा क्षेत्र मोहिनी राजामुळं प्रसिद्धीस पावलेलं क्षेत्र आणि तत्संबंधानं असणारे पंचक्रोशीतील मोठमोठी क्षेत्र त्यातील मुख्य असलेलं हे बहिरवाडी क्षेत्र आहे. काळभैरवनाथाचं क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. जसं काशीला भैरव बाबा हे काशीचे कोण आहेत? द्वारपाल आहेत, रक्षक आहेत. त्या काशीच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. अगदी त्याच पद्धतीनं या अनादी पवित्र असलेल्या नेवासा क्षेत्राची रक्षणाची जबाबदारी भैरवनाथ महाराजांची आहे. विठ्ठला. गेल्या वेळेस आम्ही बोललो होतो गमतीनं, नाही का? म्हटलं आम्ही आता आलो नेवासेला. ज्या रीतीनं काल भैरव महाराजांवर नेवासा क्षेत्राच्या रक्षणाची जबाबदारी आहे, त्या काळात भगवंत आले, त्यांच्याबरोबर काल भैरवनाथ महाराज देखील आले. अगदी त्याच पद्धतीनं नेवाशाला आम्ही आताच आलेलो असल्यामुळं भैरवाडीकरांवर काय आहे? जबाबदारी आहे आमच्या रक्षणाची. विठ्ठला. पवित्र प्राचीन असलेलं हे क्षेत्र आहे. याला जो नवीन उजाळा मिळाला अलीकडच्या काळात, मोठ्या भव्यतेला हे प्राप्त झालं. काही आपल्या चुकीच्या धारणांमुळं ज्या काही अनेक प्रचलित गोष्टी झाल्या होत्या मधल्या काळामध्ये, त्या देखील ती सावट देखील दूर झालं गुरुवर्य शांतीब्रह्म भास्करगिरीजी महाराजांमुळं. आणि पुन्हा हे क्षेत्र त्याच स्वरूपाला, महानतेला काय झालेलं आहे? प्राप्त झाले. आम्ही बोलत असतो नेहमी, कोण्याही गावात आपण जर गेलो आणि तिथला मंदिर, तो मंदिराचा परिसर जर आपण पाहिला आणि तो मंदिराचा परिसर पाहिल्यानंतर आपल्याला त्या लोकांना न विचारता देखील सांगता येतं की ही जी मंदिर आहेत ही बाबांच्या मार्गदर्शनानं बांधलेली आहेत. विठ्ठला. बाबांचे संप्रदायावरच अनेकविध प्रकारचे काय आहेत? उपकार आहेत. असे महापुरुष भगवंतच त्यांच्या रूपानं अवतीर्ण होऊन ती कामं करत असतो असं म्हणणं अधिक सोयीस्कर आपल्याला ठरेल. आपण अभंग देखील त्या रीतीचाच निवडलेला आहे की भगवंतच त्यांच्या रूपानं आपल्या जडजीवांच्या उद्धाराकरता अवतीर्ण होतो आणि आपल्या उद्धाराला आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी, अगदी मंदिर निर्माणापासून आपल्याला नामसाधनेला लावेपर्यंतच्या ते सगळे करत असतात. विठ्ठला. आणि या संतांनी केलेल्या कार्यामुळं त्यांना या जगामध्ये प्रसिद्धी मिळत असते, कीर्ती प्राप्त होत असते. आपण सामान्य माणसं कीर्ती करता प्रयत्न करतो. ज्ञानोबा तर म्हणतात जीव धोक्यात माणसं घालतात पण वाढवी ती कीर्ती ते धनुर्धर. प्रसंग आला तर जीव द्यायला तयार होतात पण आपली कीर्ती या जगात झाली पाहिजे असं लोकांचं काय असतं? म्हणणं असतं. हे आता अलीकडच्या काळात ते एक पुस्तक प्रसिद्ध आहे, काय म्हणतात त्याला? गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड. म्हणजे जगामध्ये काहीतरी आपण काय करायचं? रेकॉर्ड करायचं कोणत्याही गोष्टीचं. चांगल्याच गोष्टीत केलं पाहिजे असं काही नाही. त्याच्यात फक्त काय झाली पाहिजे? नोंद झाली पाहिजे. जगातला सगळ्यात मूर्ख म्हणून का नोंद होईना पण नोंद झाली पाहिजे. लक्षात आलं का? त्यासाठी लोक वेगवेगळा प्रयत्न करताना आपल्याला दिसतात की जेणेकरून काय व्हावी? प्राप्त कीर्ती प्राप्त व्हावी. पण संतांनी कीर्ती प्राप्ती करता काडीचाही प्रयत्न केलेला नसतो. जेवढे कोणी संत पुरुष झाले आता आहेत त्यांना प्राप्त झालेली कीर्ती ही ते कीर्ती देवानं त्यांची केलेली असते. वाऱ्या हाती चाले सजनाचे, वाऱ्या हाती बाप चाले सजनाचे.
चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण. नारायण परमात्माच त्यांचं कीर्तिमुख झालेला असतो. म्हणजे स्वमुखानं तो आपल्या भक्तांची कीर्ती या जगामध्ये काय करत असतो, पसरवत असतो. भक्तांना संतांना आपली कीर्ती जगात व्हावी याकरिता प्रयत्न करण्याची गरज नसते आणि ते करतही नसतात. ते काय करतात, ते देवाचं काम करतात. आम्ही घ्यावे त्याचे नाम, आम्ही त्याचं नाव घ्यावं आणि त्याने आपलं काम करावं. विठ्ठला संतांनी स्वकीर्ती प्राप्ती करता काहीही प्रयत्न केलेला नसला तरी देखील त्यांना कीर्ती प्राप्त होत असते. कारण भगवंतच त्यांची कीर्ती या जगामध्ये चराचरामध्ये त्यांची कीर्ती पसरवत असतो. उभय लोकी कीर्ती, याच लोकामध्ये नाही, याही भूमंडळा माझी कीर्ती तुका म्हणे गाजी वैकुंठी सोहळा. याही भूमंडळा माझी कीर्ती, चराचरामध्ये त्यांची कीर्ती पसरत असते. कशाची कीर्ती? त्यांच्या त्यागाची कीर्ती, त्यांच्या वैराग्याची कीर्ती, त्यांच्या ज्ञानाची कीर्ती, त्यांच्या नामनिष्ठेची कीर्ती, त्यांच्या गुरुभक्तीची कीर्ती. विठ्ठला अनायासे त्यांना कीर्ती प्राप्त झालेली असते. त्यांनी प्रयत्न केलेला नसतो, किंबहुना त्यांना आपली कीर्ती व्हावी असं आवडतही नसते. स्वकीर्ती काणी नायकावी असं त्या महापुरुषाचं वर्णन ज्ञानोबारायांनी केलेलं आहे की कोणी जर आपली कीर्ती वर्णन करत असेल आणि ती त्या महापुरुषाच्या त्या संतांच्या साधूच्या कानावर पडली तर ती कीर्ती त्यांना ऐकावी वाटत नाही. आता आपलं उलट आहे, आपल्याला ऐकावी वाटते, लोकांनी केली पाहिजे असं वाटतं, करत नसतील तर करायला लावली जाते. लक्षात आलं का? आपली कीर्ती लोकांनी करावी याकरिता प्रयत्न केले जातात, पण अनायासे सहजच लोकांनी कीर्ती वर्णन केलेली देखील त्या साधूला ऐकावी वाटत नाही. पायीची वाहन पायी मारे पायीची वाहन पायी मारे पायी पायी वाहन माझा पामराय काय थोरपण पायीची वाहन पायी बरी पायीची वाहन पायी बरी ज्ञानोबारायांनी तुकोबारायांना दिलेला जो मोठेपणा आहे, तुकोबाराय म्हणतात मी त्या मोठेपणाच्या योग्यतेचा नाही आहे. मज पामरा हे काय थोरपण, आपण जे थोरपण मला दिलं, मोठेपण मला दिलं, माझा जो गौरव केला त्या योग्यतेचा मी नाही आहे. पायीची वाहन पायी बरी एवढी नम्रता संतांच्या ठाई असते. संतांपाशी बहु असावे मर्यादा तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलेला आहे. त्यामुळे ज्ञानोबारायांच्या चरणी ते अत्यंत नम्रतेने लीन होतात. विठ्ठला संतांना अगाध अशी कीर्ती त्यांच्या कार्यामुळे प्राप्त झालेली आहे. इथपर्यंत आपण आलो. संतांची कीर्ती गायल्या गेलेली आहे. वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी, पुराणांनी शास्त्राने वेदाने या संतांची कीर्ती काय केलेली आहे, वर्णन केलेली आहे. सगळी पुराण सगळे शास्त्र या संत कीर्ती वर्णनच आपलं करताना आपल्याला दिसून येतात. तुकाराम महाराजांना देखील संतांची कीर्ती वर्णन करावी वाटली. त्यांच्या कानावर संतांची कीर्ती आली आणि त्यांना वाटलं की संतांची कीर्ती आपण वर्णन केली पाहिजे. पुराणांनी शास्त्राने वेदाने संतांची कीर्ती वर्णन केलेली आहे. संत कीर्ती वर्णन हे लाभप्रद देखील आहे, मोक्ष फलदायी आहे. संतांच्या कीर्तीचं काय केलं पाहिजे, वर्णन केलं पाहिजे. माणसाची कीर्ती काही सांगण्याचं हे स्थान नाही. कीर्तनादिकातून तुकाराम महाराजांनी कधीही माणसाची कीर्ती काय केली नाही. वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची, त्या विठ्ठलाची थोरवी वर्णन करावी, माणसाची कीर्ती सांगू नये असं आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. आणि त्यांनी देखील कधी माणसांची कीर्ती वर्णन केलेली नाही. पण संतांची कीर्ती मात्र तुकाराम महाराजांना वर्णन करावी वाटली आणि तुकाराम महाराजांनी विचार केला की संतांची कीर्ती वर्णन केली पाहिजे. पण त्यांनी विचार केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की वर्णन करायचं म्हटलं की अनेक गोष्टी आवश्यक असतात. त्यातील पहिली गोष्ट आहे शब्द. शब्द संग्रह असावा लागतो. एखाद्याला बोलावं वाटलं, एखाद्याचं चांगलं कीर्तन व्याख्यान वगैरे ऐकलं आणि आपल्याला देखील असं बोलता यायला पाहिजे अशी इच्छा निर्माण झाली. इच्छा झाली ही चांगली गोष्ट आहे. सद्बुद्धी हे थेकुटी म्हणू नये. त्याला कीर्तन करावं वाटलं ही बुद्धी झाली, हे चांगलं आहे. दुसरंच काहीतरी बरळण्यापेक्षा कीर्तन करावं वाटलं हे भगवंत कृपेचा प्रसादच म्हणावा. पण कीर्तन करावं वाटलं म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी कीर्तन करता येईल असं काही नाही आहे.
त्याच्यासाठी शब्द उपासना करावी लागेल, शब्दाचा संग्रह त्याच्याकडे असावा लागेल, कोणत्या शब्दाची योजना योग्य ठिकाणी केली पाहिजे, कोणत्या वेळेला कोणता शब्द वापरला पाहिजे हे कळालं पाहिजे. तुकाराम महाराजांनी विचार केला, संतांची कीर्ती वर्णन करणं लाभप्रद आहे, अनेकांनी ती वर्णन केलेली आहे, मला देखील संतांची कीर्ती वर्णन करावी वाटते, पण संत कीर्ती वर्णनामध्ये आपण समर्थ नाही आहोत, कारण कीर्ती वर्णनाकरता अनेक गोष्टींची गरज आहे, त्यातील प्रमुख गोष्ट आहे शब्द संग्रह असला पाहिजे. पण तुकाराम महाराजांनी विचार केला, शब्दाचं तर काय आपल्याकडं कमतरता उणीव दुष्काळ नाही आहे, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. तुकाराम महाराजांनी विचार केला, शब्द तर आपल्याकडे भरपूर आहेत, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दरूपी धनच आमच्याकडे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही बराच वेळ सांगत असतो पहा, तुकोबरायांचा जो प्रकट दिन आहे, अवतरण दिन आहे, किंवा ज्याला आपण जन्मदिन म्हणतो लौकिक भाषेमध्ये, कोणती तिथी आहे? वसंत पंचमी. या तिथीला तुकाराम महाराज अवतीर्ण झाले किंवा जन्माला आले आपल्या भाषेमध्ये. महाराष्ट्रामध्ये वसंत पंचमी ही तिथी तुकाराम महाराजांचा जन्मदिन म्हणून मानल्या जाते, आणि भारतभर विश्वभर वसंत पंचमी ही तिथी आणखी एका विशिष्ट कारणासाठी प्रसिद्ध आहे. ते कारण म्हणजे सरस्वती मातेचा अवतरण दिन. सरस्वती माता त्या दिवशी काय झाली? अवतीर्ण झाली. म्हटले मग या दोन गोष्टींचा काय संबंध आहे? जवळचा संबंध आहे. काय संबंध आहे? तर महाराष्ट्र भाषेमध्ये अवतरित झालेली सरस्वती म्हणजे तुकाराम महाराज. विठ्ठला कोणत्याही गोष्टीचं योग्य शब्दामध्ये वर्णन कसं करावं हे तुकाराम महाराजांकडून आपण शिकलं पाहिजे. एवढा शब्द संग्रह त्यांच्याकडे आहे. मग त्यांनी विचार केला, बोलण्याकरता तर शब्द लागतात, आपल्याला देखील संतांबद्दल बोलावं वाटतंय, आपल्याकडे शब्द आहेत, पण पुन्हा विचार केला की केवळ शब्द असणं उपयोगाचं नाही. शाब्दिकाचे काम नाही येथे, संतांचा महिमा तो बहुदुर्गम. शाब्दिकाचे काम नाही येथे. येथे येथे म्हणजे संत महिमा जाणण्यामध्ये आणि संत महिमा वर्णन करण्यामध्ये शाब्दिकाचं काहीच काम नाही. शाब्दिक म्हणजे शब्दशास्त्रात निष्णात असलेला, ज्याने शब्दांची उपासना केलेली आहे, लक्षावधी शब्द त्याच्याकडे आहेत, कोणत्याही विषयावर अस्खलित तो तास 2 तास 4 तास बोलू शकतो. पण केवळ शाब्दिकाचं काम इथं नाही. आता व्याख्यान करायचं म्हटलं की शाब्दिकाचं काम आहे, बोलायचं म्हटलं, भाषण करायचं म्हटलं की कोणाचं काम आहे? शाब्दिकाचं काम आहे. पण तुकाराम महाराज सांगतात, येथे या ठिकाणी शाब्दिकाचं काहीच काम नाही, कारण संत महिमा हा केवळ शब्दाने वर्णन केला जात नाही, तर त्याकरिता अंगी अनुभव असावा लागतो. विठ्ठला अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. जेव्हा आपण अनुभवाच्या अंगानं संतांसारखं काही होऊ, त्यावेळेस संत महिमा आपल्याला कळेल आणि संत महिमा वर्णन करण्याचे आपण अधिकारी होऊ. तुकोबाराय जे साधक अवस्थेमध्ये आहेत, त्यांनी विचार केला, शब्द जरी आपल्याकडे असले तरी देखील अनुभव आपल्याकडे नसल्यामुळं संतांबद्दल बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही. विठ्ठल 2 वृत्ती एकाच वेळी तुकाराम महाराजांच्या अंतकरणात निर्माण झालेल्या आहेत. संत कीर्ती वर्णन करावी वाटते ही एक गोष्ट, आणि ती कीर्ती वर्णन करण्यामध्ये आपला अधिकार नाही ही दुसरी गोष्ट. तुम्ही म्हणाल एका वेळी अंतकरणात एकच वृत्ती निर्माण होते, 2 कशा काय झाल्या? होऊ शकतात. उदाहरण सांगतो. आपण बाजारात गेलो, एखाद्या शहरात गेलो, एखादी वस्तू पाहिली, ती वस्तू विकत घ्यावी वाटली, ही वस्तू घेऊन आपण घरी गेलं पाहिजे अशी तीव्र इच्छा निर्माण झाली, पण त्याच वेळेला खिशात आपल्याकडे तेवढे पैसे नाहीत याची देखील काय झाली? जाणीव झाली. 2 वृत्ती झाल्या की नाही एका वेळेला? विकत घ्यावीशी वाटते ही एक वृत्ती, आणि ती विकत घेण्याला आपण दुर्बळ आहोत ही वृत्ती. अगदी त्याच पद्धतीनं तुकाराम महाराजांना संतांबद्दल बोलावं वाटलं, त्यांची कीर्ती वर्णन करावी वाटली, पण त्याचबरोबर संत कीर्ती वर्णनातील आपली दुर्बळताही त्यांच्या लक्षात आली. त्यांच्या मनाची घालमेल अवस्था झाली, एकीकडे बोलावं वाटतंय आणि दुसरीकडे बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही अशी देखील त्यांना जाणीव झाली. अशा द्विधा अवस्थेत असलेले तुकाराम महाराज संत जनांसमोर गेलेले आहेत. साष्टांग दंडवत घातलेला आहे, हात जोडलेले आहेत, कृतज्ञता भाव अंतकरणात धारण केलेला आहे, आणि विनम्रतेनं ते संतांना परिहार देतात की हे संतजन हो, आपली कीर्ती अगाध आहे, अनेकांनी ती गायलेली आहे, ती गाणं लाभप्रद आहे, मला देखील आपली कीर्ती वर्णन करावी वाटते, पण हे संतजन हो, आपली कीर्ती वर्णन करण्यामध्ये मी समर्थ नाही. अभंगाचं पहिलं चरण. तुम्ही संत माया बाप कृपावंत, 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 तुम्ही संत माया
माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाण तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या पहिल्या चरणात संतजनांकडे परिहार दिलेला आहे की हे संतजन हो, तुम्ही कृपावंत मायबाप आहात, तुमची कीर्ती अगाध आहे, पुराण शास्त्र वेदानं कीर्ती गायलेली आहे, आपली कीर्ती गाणं लाभप्रद आहे, चराचरामध्ये आपली कीर्ती आहे. मला देखील आपली कीर्ती वर्णन करावी वाटते, पण माझ्यासारख्या पतितानं आपली कीर्ती काय वर्णन करावी. कायमी पतित कीर्तिवाणू तुम्ही संत मायबाप कृपावंत, हे संतजन हो, तुम्ही कृपावंत मायबाप आहात. केवळ मायबाप म्हटलेलं नाही, कृपावंत हे विशेषण त्याला जोडलेलं आहे. कारण व्यवहारातील आपले जे मायबाप आहेत त्यांचे आपल्यावर अनंत उपकार असले, हे जरी खरं असलं तरी देखील खरे मायबाप आपले संतजन आहेत. कारण आपले लौकिकातील मायबाप आहेत ते देखील आपल्याला देवतुल्यच आहेत. मातृदेवो भव पितृदेवो भव, आईला देव मानणारा हो, बापाला देव मानणारा हो, अशी वेदांना आपल्याला काय केली आहे, आज्ञा केली आहे. सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे, ज्ञानोबारायांनी देखील आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. म्हणून यावत आयुष्य आपण त्यांच्या ऋणात राहिलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे, ही गोष्ट खरी आहे. पण आपल्याला जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा किंवा भगवत साक्षात्कारापर्यंतचा प्रवास या आईबापांच्या सहाय्याने करता येणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्या जन्म देणाऱ्या आईपेक्षा देखील संतरूपी आई कशी श्रेष्ठ असते, नाथ महाराजांनी भागवतामध्ये एक ओवी आलेली आहे पहा. आपली आई तिच्या उदरामध्ये आपल्याला 9 महिने सांभाळते, प्रसूती समयाला अनंत कष्ट सहन करून ती आपल्याला जन्म देते, हे खरं आहे. आपण तिच्या ऋणामध्ये राहिलं पाहिजे, सेवा केली पाहिजे, तिच्या प्रति कृतज्ञ राहिलं पाहिजे, हेही खरं आहे. पण जन्म देते वेळी आई काय करते हे नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. ती काय करते, तिच्याहून आपल्याला वेगळं करते, तिच्या पोटातून ती काय करते, आपल्याला बाहेर टाकते. आणि संतरूपी आई काय करतात, आपल्याला पोटात घेतात. नाथ महाराजांची भागवतामध्ये उभी आहे. उदराबाहेर घातल्या पाठी माता पुत्र स्नेहे कळवळा उठी, बाहेरिले सुनी आपुले पोटी निज स्नेहे गोमटी गुरु माता. विठ्ठल आपली आई आपल्याला जन्म देते वेळी तिच्या उदराच्या बाहेर टाकते, शरीराहून ती भिन्न करते. पण संतरूपी आई मात्र या सगळ्या जगाच्या लेकरांना काय करते, आपल्या पोटात घेते. म्हणून संत हेच खरे आपले आईबाप आहेत. तुम्ही संत मायबाप कृपावंत, मायबाप असं एकत्रित म्हटलेलं आहे संतांना. बऱ्याच ठिकाणी आम्ही बोलत असतो, स्वतंत्रपणे माय देखील म्हटलेलं आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली म्हणती ज्ञानाबाई आई. आई असं स्वतंत्रपणे म्हटलेलं आहे. क्वचित प्रसंगी का होईना पण बाप देखील असं म्हटलेलं आहे. बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ, नामा म्हणे आता लोपला दिनकर. बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. ज्ञानोबारायांना मायाही म्हटलेलं आहे स्वतंत्रपणे, ज्ञानोबारायांना स्वतंत्रपणे बापही म्हटलेला आहे आणि एकत्रित माय बापही म्हटलेले. उदार तुम्ही संत, 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 आवाज वा रोहित, उदार तुम्ही संत, 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 उदार तुम्ही संत. माय बाप कृपावंत, माय बाप कृपावंत, केवढा केला उपकार, उपकार केवढा केला उपकार, केवढा केला उपकार, केला उपकार, केला उपकार, केवढा केला उपकार, केला उपकार, केला उपकार. उदार तुम्ही संत,
उदार म्हटले ना, मग कंजूस कशाला त्याच्यात लक्षात. उदार तुम्ही संत मायबाप कृपावंत, तिथं मायबाप आणि कृपावंत एकत्रित म्हटलेलं आढळतं. मी बोलून गेलो संतांना स्वतंत्रपणे मायही म्हटलं, स्वतंत्रपणे संत हे बाप आहेत असंही म्हटलं, आणि मायबाप असं एकत्रितही म्हटलं. ज्ञानोबारायांच्या विषयी बोललेलं आपण पाहिलं की ज्ञानोबारायांना माय म्हटलं, ज्ञानोबारायांना बाप म्हटलं, आणि ज्ञानोबारायांना मायबाप असंही म्हटलं. साधकाचा माय दर्शन हरी ताप साधकाचा दर्शन हरी सर्वाभूती सुखारूप ज्ञानोबा माझा सर्वाभूती सुखारूप दर्शने हरी ताप सर्वाभूती सुखारूप ज्ञानोबा माझा माय बाबा दर्शने हरी ताप सर्वाभूती सुखारूप ज्ञानोबा साधकाचा मायबाप दरुषणे हरिताप सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. संतांना एकत्रितपणे असं मायबाप देखील म्हटलेलं आहे. तुम्ही संत मायबाप, पुन्हा कसं म्हटलं, कृपावंत. केवळ तुम्ही मायबाप आहात असं नाही, तुम्ही कृपावंत मायबाप आहात. याचाच अर्थ लौकिकातील मायबाप हे संतांच्या दृष्टीनं तितके कृपावंत निश्चितच नसले पाहिजेत, कारण लोभा मायबापे सांभाळीती लोभा कारणे पाळीती असं तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. खरे मायबाप हे आपले संत आहेत आणि ते कृपावंत मायबाप आहेत. आम्ही बोलत असतो वंत हा बहुवचनांती प्रत्यय, वतूप मतूप प्रत्यय, वतमत उरतात वानमान असं त्याचं रूप चालत असतं. थोडं बहुत धन असेल धनवान, आणि अधिक धन असेल तर धनवंत. वंत प्रत्यय जोडायचा फक्त त्याला, आलू किंवा वंत प्रत्यय. धनवंत. थोडं बहुत भाग्य असेल भाग्यवान, खूपच भाग्याने नटलेला असेल तर भाग्यवंत. थोडं बहुत बल असेल बलवान, अधिक बळाचा संग्रह असेल बलवंत. थोडी बहुत निष्ठा असेल तर निष्ठावान कार्यकर्ते वगैरे लक्षात आलं. आणि खूपच निष्ठा असेल तर निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. तशी थोडी बहुत कृपा असेल एखाद्याकडे त्याला काय म्हणायचं, कृपावान. आणि कृपेचे सागरच असतील तर त्यांना म्हणायचं कृपावंत. विठ्ठल साधू संत माय बाप जे का दयेचे ते सागर आहेत, कृपेचे सागर आहे. अनंत कृपा त्यांच्या ठाई एकवटलेली आहे, म्हणून संतांना तुकाराम महाराजांनी कृपावंत म्हटलेलं आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत. कृपावंत म्हणजे कृपा ज्यांच्या ठाई एकवटलेली आहे त्यांना कृपावंत म्हणतात. कृपेचे जे सागर आहेत, कृपेचं जे कोठार भांडारच आहेत त्यांना कृपावंत म्हणतात. इतकं कळालं. पण कृपा म्हणजे नेमकं काय, नेमकं काय त्यांच्याकडे आहे म्हणून त्यांना कृपावंत म्हणतात. तर कृपा शब्दाचा व्यवहारात जो अर्थ आहे तो काही तिथं अपेक्षित नाही आहे. व्यवहारामध्ये कोणत्याही अर्थात कोणताही शब्द उपयोगात आणला जातो आणि ते शब्द काय होतात, अवमूल्यन त्यांचं होऊन जातं. कृपा शब्दाचा व्यवहारात काय अर्थ आहे, कुठं वापरतो आपण कृपा, गाडीवर लिहितो अण्णांची कृपा म्हणजे अण्णांचे पैसे, एवढाच अर्थ असतो. दुसरा काय अर्थ त्याचा, कृपा करून कीर्तनाला या, कृपा करून जेवण करून जा. लक्षात आलं का, कृपा शब्द. पण इथं कृपा शब्दाचा तसा अर्थ अपेक्षित नाही. कृपा शब्दाचा अर्थ काय आहे, स्वार्थम अनपेक्ष पर दुःख प्रहरण इच्छा कृपा विठ्ठला. कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न पाहता, कोणत्याही प्रकारच्या परतफेडीची अपेक्षा न करता त्या जीवाचं दुःख दूर व्हावं अशी आंतरिक कळकळ आणि ते दुःख दूर करण्याचा केलेला प्रयत्न किंवा ते दुःख दूर करणं याला म्हणतात कृपा विठ्ठला. ऐशी कळवळ्याची जाती पुढे करी प्रीती करी पण लाभावीण स्वार्थ मानापेक्ष, स्वार्थ न पाहता. व्यवहारात माणसं एकमेकावर प्रेम करताना आपल्याला जगात दिसतात, पण ते देखील तो दुसरा आपल्यावर करतो म्हणून हा त्याच्या बदल्यात त्याच्यावर प्रेम करताना दिसतो. पण संत एकमेव तत्व असं आहे, देव देखील गेशी तेव्हा देशी ऐसा अससी उदार,
ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. आपण त्याच्यावर प्रेम करू तर त्या बदल्यात तो आपल्यावर करील. पण संत तत्व हे असं आहे की त्यांना त्रास देणाऱ्यावरती देखील ते कृपाच करतात. विठ्ठल अगावरी फोडावयाची लागी लोह मिळो का परिसाचे अंगी काजे मिळतीये प्रसंगी सोन्याची होई. ते लोखंडाचा हातोडा मोठा घन आणि त्याने विचार केला या परिसाला काय करायचं, फोडायचं. बरेच हातोडे विचारातच असतात परिसाला फोडण्याच्या, लक्षात आलं का. पण तरी देखील तो परिस आपला गुण सोडील का. तो फोडण्याकरिता, त्या परिसाला फोडण्याकरिता का होईना, फक्त त्या परिसाचा स्पर्श त्या लोखंडाला झाला की तो परिस विचार करणार नाही हा मला फोडण्याकरता आला होता म्हणून. त्याचं देखील काय करून टाकील सोनं. अगदी संत तत्व तसंच आहे. त्यांना त्रास देण्याच्या उद्देशानं का होईना, ज्यांना त्या संतांचा स्पर्श झाला त्यांचंही कल्याण झालं. विठ्ठला काही कृपा नावाची शक्ती असते. नवल कृपाळुत्वाचे चित्त जीवीचा जीव जीवी स्यूत दुःख हिरोणी सुख देत कृपा अद्भुत या नाव. जेणे आपणासी होय दुःख ते परासी नकरी निशेख. जेणे आपणिया होय सुख ते करी अवश्य प्राणी मात्रा या नाव कृपाळुता. हे पहिले लक्षण संता. विठ्ठला प्राप्त असलेलं दुःख दूर करून आपल्याला प्राप्त असलेला जो भगवत आनंद त्याला प्रदान करणं, या गोष्टीला काय म्हणतात कृपा. जे हिता हित देखती हानी कणवा घेपती पुसोनी शिणू हरिती देती सुख. त्याचं दुःख दूर करून त्याला सुख प्रदान करणं, या क्रियेला कृपा म्हणतात. आणि अशा कृपा नावाच्या शक्तीनं संत युक्त असतात. अनंत कृपा त्यांच्या ठाई असते. हे कृपावंत पदानं दाखवलं. किंवा कृपाळू आलू प्रत्यय कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. विठ्ठला तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुकाराम महाराज संतांच्या समोर उभे आहेत, विनम्रतेने हात जोडलेले आहेत आणि परिहार देतात. हे संतजन हो, तुम्ही कृपावंत माय बाप आहात ही गोष्ट खरी आहे, पण तुमची कीर्ती मला वर्णन करावी वाटते, पण ती कीर्ती वर्णन करण्यामध्ये मी समर्थ नाही, मी दुर्बळ आहे. काय मी पतित कीर्ती वाणू. काय शब्द हा अव्यय आहे. मराठी भाषेत अनेक अर्थ त्याचे संभवतात, पण 3-4 ठळक अर्थ अनेक वेळेस प्रयोग आपण करत असतो. काय शब्दाचा, काय शब्दाचा महत्वाचा अर्थ आहे, प्रमुख अर्थ आहे प्रश्न. तुमचं नाव काय आहे. काय शब्द कोणत्या अर्थी वापरला. प्रश्नार्थक वाक्यात प्रश्नाचे अनेक प्रकार होतात. प्रश्न, उपप्रश्न, संप्रश्न, परिप्रश्न, अतिप्रश्न. विठ्ठला पण त्याचे प्रकार काही सांगत बसत नाही, तर तुमच्या डोळ्यासमोर प्रश्नचिन्ह यायचे हे काय चाललंय म्हणून असो. लक्षात आलं का. काय काय प्रश्नार्थक आहे, काय शब्द खेदवाचक आहे. एखाद्या चांगल्या सज्जन व्यक्तीच्या पोटी जन्मलेली मुलं पण दुर्गुणी लोकांच्या सहवासामुळे वाम मार्गाला लागलेले असतील, तर त्रयस्थ तटस्थ असलेले सज्जन लोक त्यांच्याबद्दल बोलताना काय म्हणतात, काय बुवा ही मुलं आहेत, यांचे मायबाप कसे होते, ही काय मुलं आहेत. काय हा खेदवाचक म्हणून देखील प्रयोगात आणला जातो. काय आश्चर्यवाचक आहे. काय असं घडलं का, म्हणजे तशी अपेक्षा नसताना तसं घडलं असेल अनपेक्षितपणे, तर आश्चर्य व्यक्त करण्याकरिता सुद्धा काय शब्दाचा प्रयोग बहुधा केला जातो. आणि काय शब्द असमर्थता, दुर्बलता दर्शक आहे, अशक्तता दर्शक आहे. आम्ही हे कार्य करण्यामध्ये असमर्थ आहोत हे दर्शवण्यासाठी सुद्धा कोणत्या शब्दाचा प्रयोग केला जातो, काय शब्दाचा. आता एखाद्या ठिकाणी आपण कार्यक्रमाला गेलो, कोणाचं तरी दुसऱ्याचं कीर्तन आहे, पण नेमके मृदंगाचार्य झाले नाही, तुम्ही आम्हाला सांगितलं महाराज तुम्ही मृदंग वाजवा, मग मी काय म्हणेल, आम्ही काय वाजवू, काय म्हणजे मला तो वाजवता येत नाही. विठ्ठला म्हणतात हे संतजन हो, तुमची कीर्ती आगाध आहे, चराचरामध्ये पसरलेली आहे, ती वर्णन करणं लाभप्रद आहे. मला देखील वर्णन करावे वाटते, पण माझ्यासारख्या पतितानं आपली कीर्ती काय वर्णन करावी. काय मी पतित कीर्ती वाणू. खरोखर तर तुकाराम महाराज काय पतित वगैरे नाही आहेत, पण ते साधकाच्या भूमिकेत आहेत आणि अतिशय नम्रतेनं ते संतांपुढे बोलतात. मी बोलून गेलो, संतांपाशी बहु असावे मर्यादा. एखाद्या तालुक्याचा अधिकारी असेल, जिल्ह्याचा सामान्य कोणी अधिकारी असेल, त्याच्या कार्यालयात प्रवेश करताना सुद्धा आपण अत्यंत अनुनय विनयानं जातो. भले त्याच्याबद्दल आपल्या अंतःकरणात फार श्रद्धा आणि फार आदराचा भाव नसेल तरी देखील प्रकट तर करतो ना आदर. साहेब 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 करतो. जसं एखाद्या मित्राच्या घरात जातो, पाहुण्या रावळ्यांच्या आपल्या आपल्या घरात जसं जातो तसं आपण त्या कार्यालयात जात नाही. तिथला प्रोटोकॉल जो असतो, शिष्टाचार व्यवहार तो पाळतो.
अहो मग जगाचा चालक मालक परमात्मा सुद्धा ज्यांच्या चरणी लीन होतो त्या संतांपाशी किती मर्यादा पाळली पाहिजे. विठ्ठल व्यावहारिक मोठेपणांच्या वाहनात बाजूलाच काढल्या पाहिजे. आपलं व्यवहारातलं मोठेपण कुठं ठेवलं पाहिजे? संतांकडे जात असताना खेटर काढतो तिथंच काढून ठेवलं पाहिजे. आपण कोणी अधिकारी आहोत, उच्च पदस्थ आहोत, श्रीमंत आम्ही सांगत असतो बघा. ह्या प्रसंगी आम्ही त्या ओंकारेश्वरला ज्या अध्ययन काळामध्ये ज्यावेळी 2007-08ला शिकायला होतो आणि शिकत असताना शिकवणं हा माझा पूर्वीपासूनचा छंद आहे. पण एक संन्यासी महात्मे आहेत, त्यांचा जो एक शिष्य तो माझ्याकडे शिकायला म्हणून तिथं व्याकरण शिकायला ठेवलेला होता. आणि ते जे महात्मे होते ते मध्य प्रदेशातील शिवपुरी नावाचा जो जिल्हा, त्या जिल्ह्याचे राजे होते. त्यांचे पूर्वज सगळा उतारा त्या जिल्ह्याचा त्यांच्या नावावर निघत होता. पण 13व्या-14व्या वर्षी संन्यस्त जीवन जगत होते, अत्यंत विरक्त. आणि कधीतरी त्या शिष्याला भेटायला आले की मला भेटल्यानंतर बोलायचे. आणि मग ते जरा संन्यासी परंपरेतल्या भाषेत बोलतात, तेवढं काय बोलता येत नाही, कठीण. ते म्हणत असतात मस्त रहो मस्ती में आग लगे बस्ती में, आपलं मस्तीत राहावं, या जगाचं काही होईल. ते जरा कोणती भाषा जरा फक्कड भाषा असते त्यांची. मग ते म्हणायचे महाराज म्हणे ही गृहस्थी लोक आमच्याकडे येतात आणि फुशारकीने सांगतात महाराजजी आम्ही इंदोरला रोड टच 2 गुंठे जागा घेतली. कोणाला सांगतात? ते म्हटले यांना हे कळत नाही, मी 35,000 एकर सोडून आलेलो आहे. विठ्ठल संतांना त्याचं कौतुकच नाही, ते कशाला सांगतात? तिथं मर्यादेने राहिलं पाहिजे. तुकाराम महाराज या चरणातून आपल्याला ते शिकवतात. कायमी पतित कीर्तिवाणो, संतांजवळ कसं बोललं पाहिजे, कसा व्यवहार केला पाहिजे, कसा आचार आपण ठेवला पाहिजे, हे महापुरुषांच्या जीवनातून शिकण्यासारखं आहे. आता तुकाराम महाराज पतित नाही तरी देखील ते काय म्हणतात? कायमी पतित कीर्तिवाणो, माझ्यासारख्या पतितानं आपली कीर्ती काय वर्णन करा. विठ्ठल काय वाणू आता नपुरे काय वारू आता मस्तक चरण काय वारू आता नपुरे ही वाणी, काय वारू आता नपुरे ही वाणी. काय वाणू आता नपुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. संतांनाच तुकाराम महाराज म्हणतात की आपलं वर्णन या वाणीच्या द्वारे काय केलं जाऊ शकतं. तिथं देखील काय शब्द हा दुर्बळता दर्शक आहे. किंवा काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती, म्हणजे माझ्यासारख्यानं संतांचे उपकार कसे काय वर्णन करावेत, तिथं देखील काय शब्द दुर्बळता दर्शक आहे. पण तुकाराम महाराजांची एक खासियत आहे, एक वैशिष्ट्य आहे. काय सांगू आता, काय वाणू आता, काय मी पतित कीर्ती वाणू असं म्हणतील आणि वर्णन केल्याशिवाय राहणार नाही. अभंग आहे की नाही, आता बोलून गेलो दोन्ही जी प्रमाण. काय वाणू आता नपुरे हे वाणी, मग नका वर्णन करू. तेवढाच अभंग व्हायला पाहिजे होता एकच चरणाचा. काय सांगू आता संतांचे उपकार, संतांचे उपकार मला सांगता येत नाही, नका सांगू. मग एकच लक्षात आलं का? पण सांगितल्याशिवाय राहत नाहीत. तसं काय मी पतित कीर्ती वाणू, माझ्यासारख्या पतितानं आपली कीर्ती काय वर्णन करावी असं म्हणता म्हणता कीर्ती वर्णन करतील. अभंगाचं दुसरं अवतार तू माधराया करण, अवतार तू माधराया करण, अवतार तू माधराया करण, अवतार तू माधराया करण, उद्धराया जन जड जीवन जड जीवा, उदराया जन जड जीवा, जड जीवा, उदराया जन जड जीवा, जड जीवा, उदराया जन जड जीवा. अवतार
रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई काही वाजवा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई भैरवनाथ भगवान की जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया अवतार आणि उद्धार. तर थोडक्यात अवतार आणि उद्धार शब्दाचा हा अर्थ आहे. अवतार म्हणजे खाली येणं, जे अगोदरच वर आहेत म्हणजे ब्रह्मस्वरूप आहेत. भगवत उद्धरयाले दिन जाना उद्धरयाले दिन जाले दिन जाना उद्धरयाले दिन जाना ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती म्हणजे स्वरूप, ब्रह्मस्वरूप, प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप असलेले हे महात्मे या जगामध्ये अवतीर्ण झाले. त्यांनी अवतार धारण केला. उद्धराया आले दीनजनांचा उद्धार करण्याकरिता तो परमात्माच संत रूपाने काय झाला, अवतीर्ण झाला. आपणची देव होय गुरु, आपणच तो गुरु रूपानं संत रूपानं काय होत असतो, अवतीर्ण होत असतो. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. सोप्या भाषेत अर्थ मी सांगत होतो अवतार आणि उद्धार शब्दाचा. अवतार म्हणजे खाली येणं आणि उद्धार म्हणजे वर जाणं. जे अगोदरच वर आहेत ते खाली आले, खाली असलेले आपल्याला वर नेण्याकरता विठ्ठला उद्धराया जन जड जीव. आता जन म्हणजे काय, जड म्हणजे काय, जीव म्हणजे काय, त्याचं देखील व्याख्यान करता येणं शक्य आहे. जन म्हणजे तुमच्या आमच्यासारखे जे दुर्बळ आहेत या बाबतीमध्ये विवेक वैराग्य विहीन असलेले आपण सामान्य, आपला उद्धार करण्याकरिता संत आले. उद्धराया जन जड, जडाचा देखील त्यांनी चालविली जड भिंती. जडच झाली जडमती झाले का? बर चालविली जड भिंती, त्या भिंतीचा देखील त्या जडाचा काय केला, उद्धार केला. आणि जीव म्हणजे रेड्यासारखा जो काय आहे जीव आहे, रेड्यामुखी वेद बोलविला, त्याचा देखील काय केला, उद्धार केला. असा जनांचा जडांचा आणि जीवांचा उद्धार करण्याकरिता संत अवतीर्ण झाले. विठ्ठला संतांनी जीवाचा उद्धार केला म्हणजे काय केलं तर त्या जीवाचं जीवन सुखी बनवलं. त्याचं दुःखमय जीवन ते सुखरूपतेला प्राप्त करून दिलं आणि त्याच्या जीवनामध्ये सुखाची वृद्धी व्हावी म्हणून काही साधनांचा प्रचार प्रसार केला. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाची. तिसरं चरण आहे. या तिसऱ्या चरणाचा दोन रीतीनं अन्वय केला जाऊ शकतो. व्याकरण शास्त्रामध्ये महाभाषामध्ये असा नियम आलेला आहे. द्वंद्वांते द्वंद्वादौ द्वंद्व मध्ये यत श्रूयमानं पदम तत्प्रत्येकम अभिसंबध्यते. त्या न्यायानं यातील वाढावया किंवा वाढविले एवढं पद बाजूला काढायचं आणि त्यात पुढची एक एक पद त्याला जोडून एक एक वाक्य तयार करायचं. एका एका कीर्तनाचा विषय होतो तो. संतांनी काय केलं, वाढावया सुख, सुख वाढावया अवतीर्ण झाले. भक्ती वाढावया, भाव वाढावया, धर्म वाढावया, कुळाचार वाढावया आणि विठ्ठलाच्या नामाचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून संत अवतीर्ण झाले. हा एक अन्वय. किती वाक्य तयार झाले? वाढावया सुख, वाढावया भक्ती, वाढावया भाव, वाढावया धर्म, वाढावया कुळाचार, वाढावया विठ्ठलाचे नाम. सहा कीर्तन याच्यावर होती. आणि दुसऱ्या रीतीचा अन्वय काय, वाढावया सुख, ही दोन पद बाजूला काढायची आणि मग पुढची पद जोडत चालायची. सुख वाढावया. संतांनी काय केलं सुख वाढवण्याकरता? भक्ती. कारण सुखाचा आणि भक्तीचा संबंध आहे, सुखाचा आणि भावाचा संबंध आहे, सुखाचा आणि धर्माचा संबंध आहे, सुखाचा आणि कुळाचाराचा संबंध आहे, सुखाचा आणि देवाच्या नावाचा काय आहे संबंध. तो संबंध दाखवता येईल. आम्ही गमतीनं म्हणत असतो
पण पुन्हा तुम्ही म्हणाले एवढ्या वेळ बोलायचा तुमचा काय संबंध आहे, त्यामुळे काय सांगितलं. अशा दोन रीतीनं होणाऱ्या अन्वयानं कितीतरी कीर्तन आपल्याला करता येणं शक्य आहे, पण कीर्तन करणं काय हा उद्देश नसतो. संतांचं अवतार कार्य फक्त त्यातून समजून घ्यायचं. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे, हे संतांचं कार्य आहे बरं का. संत कोणाला म्हणायचं? ज्यानं या तिसऱ्या चरणात दाखवलेल्या गोष्टी वाढवल्या त्याला विठ्ठाला. ज्यानं या जगामध्ये भक्ती वाढवण्याकरिता काहीतरी केलं समजायचं संत आहे. लोकांच्या अंतःकरणात देवाविषयीचा भाव प्रेम वृद्धिंगत होण्याकरिता काहीतरी केलं असेल तो संत आहे. धर्म वाढवण्याकरिता काहीतरी केलं असेल तो संत आहे. देवाचं नाव कुळाचार वाढवण्याकरिता काहीतरी केलं असेल तो कोण आहे? संत आहे. कारण संत हे करत असतात वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. आणि तुकोबारायांना संतांच्या जीवनामध्ये आणखी काही गुणांचं दर्शन झालं की जे गुण तुकाराम महाराजांना चंदनाच्या ठाई आढळले अभंगाचं शेवटचं. चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण 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 चंदनाचे अंगी गुण चंदनाचे कैसे तुम्ही जगी संत जन कैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कर अवतार तुम्हा धराया जगी संत जन कैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हाला अवतार तुम्हाला जन जन जीवा उद्धराया जन जड जीव उद्धराया जन जड जीव जडजेव अवतार तुम्हा धराया कर अवतार तुम्हा धराया धराया जन जन जीव जड जीव उद्धरया जन जड जीवा जड जीव
चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. या शेवटच्या चरणाचा अर्थ नंतर कधीतरी बघूयात. पुढच्या वर्षी असाच प्रसंग आला तर याचा अभंगाचं शेवटचं चरण आपण बघू. असाच म्हणजे 6व्या दिवशी जर आला तर लक्षात आलं, नाही तर मग जागर असतो पुढचा. असं झालेली सेवा भैरवनाथ महाराजांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करत असताना ही जी सेवा आहे ही श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानकडे आलेली असल्यामुळे पर्यायाने माझ्याकडे आली. मी बोलून गेलो. या ठिकाणच्या अनेक माता भगिनी संस्थानावरती वद्यवारीच्या निमित्तानं सेवेला येतात. त्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे, त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. असो म्हणतात लेडीज फर्स्ट, बाया येतात मग माणसं येतील हळूहळू. लक्षात आलं.
ज्ञानेश्वर महाराज संस्थान असेल किंवा देवगड संस्थान असेल, या संस्थानाशी निगडीत संबंधित सेवेच्या माध्यमातून संबंधित असलेली ही सगळी परिसरातील गावं आहेत. गुरुवर्य शांतीब्रह्म भास्कर गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनानं परमार्थाची वाटचाल करणारी ही सगळी या परिसरातील गावं आहेत. मी बोलून गेलो तिथली देवस्थानं, तो परिसर, तिथली स्वच्छता, टापटीप, तिथला व्यवहार, हे सगळं काही बाबांच्या मार्गदर्शनानं चाललेलं असल्यामुळं सुव्यवस्थित तिथला कारभार किंवा एकंदर वातावरण आपल्याला दिसून येत असतं. असो, या सप्ताहामध्ये सेवा करण्याचा हा सुयोग प्राप्त झाला. सगळ्या संयोजकांना धन्यवाद दिले पाहिजेत. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, ज्ञानोबरायदी संत पुरुषांच्या चरणी आणि ज्यांच्या उत्सवाच्या निमित्तानं हा महोत्सव या ठिकाणी आहे त्या श्री कालभैरवनाथ महाराजांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी आपण थांबूया. विठ्ठल जय 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 विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले पुरी वाहुनी क्षमा महाराज तुम्ही नाही विचारला अधिकारमिया. करा क्षमा पराध महाराज तुम्ही पामे ज्ञान करा पाया करा क्षमा पराध महाराज तुम्ही ज्ञानदेव कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.